नवयुक्त एक्स्ट्रा प्लेयर एक या माईकडे, त्याचप्रमाणे साईनाथ क्रिकेट संघात सुद्धा एक्स्ट्रा प्लेयर पाठवा माईकडे. गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज येतोय प्रथमेश चव्हाण आणि स्ट्राईकला असेल अक्षय, नॉन स्ट्राईकला कुणाल. ही सलामीची जोडी आपण पाहतोय आणि मागे बघता आपण सुधीरला यष्टीरक्षक मागे, कारण टाळ्या वाजवा मित्रांनो, पहिल्या सामन्याचा सामनावीर झालाय म्हणून ती टी शर्ट वेगळी त्याची दिसते. आणि इथून जे जे सामनावीर प्लेयर झाले त्यांना विनंती असेल की ती टी शर्ट परिधान करूनच उतरायचं आहे मैदानात. समाज जागृती मंडळाचे सल्लागार सन्माननीय श्री विजयजी देवळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करतो की आपण मानव कक्षामध्ये दाखल व्हायचंय. विजयजी देवळे साहेब आपल्याला विनंती करतो की आपण मानव कक्षामध्ये दाखल व्हायचं प्लीज. गोलंदाजी मार्फत पहिला गोलंदाज आणि पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला, पाठवून दिलं सरळ सीमा रेषेपार. पहिल्या चेंडूवरती खडखडीत षटकार डीजे. पाहिला तर पाठवून दिलं सीमा रेषेवर ऑन साइडला. लॉंगरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दर्शक बनावं लागलं. पुन्हा एकदा पुढील चेंडू अक्षयसाठी. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला, न समजलेला चेंडू जाऊन विसावला. तर बिंदू चेंडूची सांगता आपल्यातून सुंदरसं कमबॅक केलं, तर दाखवून दिलं एक चेंडू तुझा होता तर दुसरा चेंडू माझा आहे. सुंदरशी गोलंदाजी आपण पाहतो प्रथमेश यांच्या गोलंदाजी मार्क करून. आणि समलक्षण कक्षामध्ये माझ्या बरोबर जोडले गेलेत आज एक त्रिकूट वेगळं पाहायला मिळतंय. आम्ही मनोहरजी टेमकर सरांना नक्कीच मिस करू, ते सुद्धा पाहिजे होते, कारण मनीषजी लोंढे, स्वतः मी आणि राहुलजी जोडले, त्यांचा आवाज आपण लगेच ऐकणार आहोत. राहुल प्लीज. धन्यवाद सुदेजी. तत्पूर्वी चेंडू बघूया प्रथमेश चव्हाण याचा. काहीच न समजलेला चेंडू अक्षय याला पहिल्या चेंडूवर षटकार आला तर त्यानंतर केलंय प्रथमेश याने कमबॅक डीजे. पुढे सरायचं असताना त्याच प्रकारे प्रथमेशांनी कमबॅक केले, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता अक्षयाने. त्यानंतरचा चेंडू थोडा गतीमध्ये परिवर्तन केला होता. त्यानंतर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला जाणारा चेंडू अर्थातच यॉर्कर चेंडूचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्न यश नक्कीच प्राप्त झालं. असा नवयुग संघाचा जर या वर्षीचा इमर्जिंग प्लेयर जर कोण असेल तर प्रथमेश चव्हाण नक्कीच. सुधीर चव्हाण याचा छोटा भाऊ आपण आता स्ट्राईक वरती पाहतोय. सूरज याला पहिल्या सामन्याचा सामनावीर. अफलातून फलंदाजी पाहायला मिळते सूरज याची. यावेळेस मात्र वन डाऊन कर्णधाराने वन डाऊनला प्रचारण केलं सूरज याला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती प्रथमेश. पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता. स्लोवर चेंडू फेकला गेला होता. स्वतः गोलंदाज चेंडूवरती येईल सचिन चव्हाण. त्या ठिकाणी सुचित लोंढे आलाय. खराब थ्रो होता. सुंदर असं बॅकअप त्या ठिकाणी वीरेंद्र भागणे आपण पहिल्यांदाच खेळताना पाहतोय आपण या संघासाठी. धावसंख्या मात्र एकने पुढे सरकले. धावसंख्या 7 या अंकावरती पोहोचले. वेगबाईच्या रूपाने ही धावसंख्या या ठिकाणी मिळाली होती सूरज याला. स्ट्राईक वरती गेलाय कुणाल. कुणालचा जर 2 वर्षाचा काल पाहिला तर खूप सुरेख असा काल होता कुणाल यासाठी आपल्या क्रिकेट टेनिस. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. काहीसा न समजलेला चेंडू. वारंवार तेच चेंडू जर आपण इंटरनॅशनल क्रिकेटचा उल्लेख केला तर जसप्रीत बुमराह असतील, मलिंग असतील, अशा प्रकारचे गोलंदाज आपल्या वारंवार अशा प्रकारचे चेंडू टाकताना पाहिलं होतं आपण या षटकामध्ये. अजूनपर्यंत हा तिसरा यॉर्कर चेंडू पाहतोय आपण प्रथमेश याचा. पहिल्या षटकारानंतर कमबॅक मात्र केलंय कुणाल यांनी.
यावेळेस पुन्हा चेंडूने बॅटची कडा घेते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थर्ड मॅनला आहे मुकेश असते मला वाटतं. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. आणि मुकेशचं क्षेत्ररक्षण मात्र तगडं आहे आणि खराब यष्टीरक्षण त्या ठिकाणी सुधीर चव्हाण यांच्याकडून. यावेळेस मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. पाहूया पंच कोणत्या प्रकारचा निर्णय देत आहेत. पंचांवरती कोणताही दबाव नसावा. पंच पंकज सावरकर नॉट आउट. 3 धावे मात्र धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचले. धावपळक धावसंख्या झाले राजेश शिगवण आपल्याला सांगतायत 10 धावा. एक गडी बाद 10 धावा. पहिलं षटक मात्र या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावसंख्या 1 गडी बाद आणि 10 धावा. बघा कर्णधार घेण्याचा असेल जर का रिव्ह्यू घ्यायचा असेल ना तर आपण पंचांकडे कोणताही दाद मागायचा नाहीये. आपल्याला सकाळचा सत्रापासून वेळ किंवा त्याचप्रमाणे नियम हे सांगितले गेले. त्या नियमांचं पालन करायचं. पंचांमध्ये कोणत्या प्रकारचा दबाव आणायचा नाहीये. आपण बोलूया पुढे शतक घेऊन कोण येते. अंकेश यानंतरचा होणारा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल आईजाना काळकाई क्रिकेट संघ करंजाळी विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ भोपन. दोन्ही संघाच्या संघटनेच्या विरुद्ध असेल. आपण नाणेफेक कक्षाकडे यायचंय. त्याचप्रमाणे गावदेव क्रिकेट संघ टेटवली या संघाला सुद्धा विरुद्ध असेल. आपण आपला यथोचित सन्मान स्वीकार करायचा आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू कुणाला काहीसा समजत नाहीये. वारंवार बीट होतोय. धावसंख्या मात्र स्थिर आलोय 10 अंकावरती. नवयुग संघाचा जर या मैदानातील उल्लेख केला तर बऱ्याच वेळेला सेमीफायनल असेल, क्वार्टर फायनल असेल या फेरीपर्यंत पोहोचले होते. फायनल मध्ये धडक मारता आली नाही, परंतु आजचा दिवस त्यांच्या नावावरती असेल का पाहूया. कारण सुरुवात मात्र सुरेख झाली दिवसाची. पुन्हा एकदा गतीमध्ये मिश्रण केलं होतं. यावेळेस मात्र सुधीर यावेळेस मात्र धावबाद केलंय. कुणाल याला स्ट्राईक पाहिजे होती. सूरज याने स्ट्राईक मात्र घेतले. कुणालला माघारी परतावे लागेल. साईना संघाला लागलेला दुसरा झटका. संधी देव्या डीजेला. डीजे प्लीज. सॉरी विकेट बाद झालाय. अजून एक चेंडू शिल्लक असेल मला वाटतंय.
अजून एक चेंडू शिल्लक असेल. कायचं मिस कॅल्क्युलेशन सूरज याचं, गौरव याचं. गौरव आऊट झालाय. सूरज मात्र नॉन स्ट्राईक इनला असेल. नवीन बॅट्समन मात्र स्ट्राईकला असेल. चेंडू मात्र निर्धाव असेल. जयेश मात्र जाते जागा घेण्यासाठी. जयेश घाणेकर, त्याला लवकर जायचं. त्याला जयेश, जशी आपली शैली आहे खांद्यावरती बॅट घेऊन आपण मैदानात जातो त्याच पद्धतीने आपण स्ट्राईक वरती जायचंय. अंकेश याचा सुंदर कमबॅक, कारण पहिला दोन्ही जर गोलंदाजाचा विचार केला तर षटकारानंतर मात्र कमबॅक केले दोन्ही गोलंदाजांनी. यावेळेस आपण अंकेशला पाहतोय. अंकेशला सुद्धा षटकार आला होता सूर्य याचा. त्यानंतर 2 धावाने यावेळेस मात्र निर्धाव चेंडू टाकण्यात यश आले. धावसंख्या स्थिरावली पुन्हा एकदा 18 या अंकावरती. शेवटचा चेंडू पाहतोय आपण या सामन्यातील. पाहूया षटकार मारतोय, निर्धाव येतोय. जयेश साईनाथ संघाचा फिनिशर म्हणून ओळखला जातो. चला तर स्पीडअप घ्यायचं. पंच वेळ कमी खर्च करायचा. आपल्याला अजून बरेच सामने यापुढील देखील खेळवायचे, तर थोडं सहकार्य करायचंय. गावदेवी क्रिकेट संघ टेटवली आपला सहभागी झालेला सन्मान चिन्ह अर्थात उत्तेजनाचं पारितोषिक घेऊन जायचंय. विनंती असेल आपल्याला गावदेवी क्रिकेट संघ. चला शेवटचा चेंडू. जयेश विरुद्ध अंकेश. सुरेख चेंडू. पुन्हा एकदा वाईड ऑर्करचा प्रयत्न केला जातो. पंचांकडे अपील मागितलं. ते पंच कोणत्याही प्रकारची अपील फेटाळून लावताय. षटक समाप्ती झाले. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा जिंकण्यासाठी 19 धावांची गरज असेल नवयुग क्रिकेट संघ पांगारी गोविंद या संघाला. तत्पूर्वी पाहूया आपण, ऐकूया 2 मिनिटाचं सुमधुर संगीत आणि यानंतर मी विनंती करेन साईनाथ संघाला आपण त्वरित मैदानात जायचं, आपलं क्षेत्ररक्षण साधून घ्यायचंय. गावदेवी टिटवली संघाचा या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ देगाव यांच्या वतीने आपलं सहर्ष आभारी आहोत. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. चला साईनाथ संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सलामीचे फलंदाज प्राचारण करायचे नवयुग संघाने. चला जे वडाखाली बसले त्यांना थोडं विनंती असेल थोडं मागे व्हायचंय, कारण सामने आता क्वालिफायर असेल, नॉकआउट सामने असतील, कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येता कामा नाहीये. सकाळ 17 पासून अजूनपर्यंत सुरेख चाललेली ही स्पर्धा श्री विठ्ठल रखुमाई चषक पर्व 7वे आपण पाहतोय. वेगवेगळ्या प्रकारचं नियोजन, वेगवेगळ्या प्रकारचं बक्षीस या आपण चषकामध्ये वारंवार दरवर्षी पाहत असतो. प्रथम जर का आपल्या विभागात कोणी लाईव्ह स्पर्धा खेळवली गेली असेल तर ती विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ देगाव या संघाने खेळवली होती आणि त्याचा 7वा वर्ष आपण पाहतोय. आता 2022 मध्ये ही स्पर्धा पहिले खेळवली गेली होती. त्यानंतर ही प्रथा मात्र आपल्या विभागात चालू झाली होती. उसरगर किंग मैदान उसरगर या ठिकाणी पहिली स्पर्धा लाईव्ह आपल्या विभागातील खेळवली गेली होती आणि या स्पर्धेला सुंदरसं स्वरूप आणि सुंदरसं प्रोत्साहन मिळालं ते सर्व संघांकडून, सर्व विभागातील गावातून. आणि अशा विविध प्रकारच्या आपण लाईव्ह स्पर्धा आता पाहतोय. आपले खेळाडू पहिले फक्त नॉर्मल क्रिकेट खेळत होते कलवा पटणी या ठिकाणी खेळायचे भरगच्च असलेल्या मैदानात, परंतु या नियोजनामुळे सर्वांना संधी मिळाली. एक मोकळं मैदान, स्वतःचं मैदान असं. याच प्रकारचे आपण सलामीची जोडी पाहतोय. धावांचं आव्हान असेल 12 चेंडू आणि 19 धावा. स्ट्राईक वरती सलामी जोडी आपण पाहतोय सुधीर आणि दीपक याची. गोलंदाजी मार्ग वरती असेल शेखर, एक डावखुरा गोलंदाज, नवोदित गोलंदाज साईनाथ संघाकडून खेळताना पाहतो आपण शेखर याला. स्ट्राईक वरती असेल सुधीर, पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त केला खेळाडू आणि नवयुग संघाचा हुकमिक्का. त्याचप्रमाणे दीपक चव्हाण पहिल्या सामन्यामध्ये काहीशी फारशी कामगिरी करता आली नव्हती. सामना अतिरडीत झाला होता. सह्याद्री क्रिकेट संघ उन्हावरी विरुद्ध नवयुग. शेवटच्या चेंडूवरती 3 धावेची गरज होती.
चेंडू टोळलाय, चेंडू जातोय फाईनच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आशिष होता, परंतु चेंडू चाललाय वन बाउंड सीमारेषे बाहेर. येतोय खणखणीत चौकार. संधी देऊया डीजेला. डीजे प्लीज. क्षेत्ररक्षक थोडा आपण पाहतोय तर क्षेत्ररक्षक मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला होता, पण तो चेंडू ट्रॅव्हल होता फाईन लेगच्या दिशेला. थोडं 4 आपण जर 5-4चा फॉर्म्युला पाहतोय तर 4 क्षेत्ररक्षक जे बाहेर आहेत ते सर्व स्क्वेअर लेग असेल, डीप मिड विकेट असेल, लॉंग ऑन असेल, या ठिकाणी मिडॉन आहे. आपण पुढे पाहतोय पुढील चेंडू सुधीरसाठी. पुन्हा एकदा आकडपदार चेंडू कायसा स्क्वेअर मारा. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर. अर्थातच धावा मिळतात अवांतर अवांतर धावीने मात्र समीकरण बदलले. समीकरण राहिले 11 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. धावसंख्या झाली 5. जर का पुढील फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. पाहूया बघा जर का वाईड येतोय तर चांगलं आहे, कारण का हा चेंडू जर का सुधीरच्या बॅटला लागला तर चेंडू खूप आर पार जाऊ शकतो. काहीसा दबाव हा पहिल्या चौकाराचा होता शेखर वरती. धावसंख्या मात्र हल्लोळी एका धावेने मात्र पुढे सरकते. 6 वरती पोहोचले. आशिष बारे आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. मिड विकेटला आपण पाहतोय जयेश घाणेकर. त्यानंतर आपण गौरव भोसले पाहतोय इकडे. या ठिकाणी कुणाल करंजकर, सूरजला पाहतोय. त्या ठिकाणी चिन्मय पाहतोय. बॅकवर्ड पॉइंटला ऋषिकेश, थर्ड मॅनला महेश घाणेकर. यष्टी रक्षक आपण पाहतोय अक्षय घाणेकर. फायनलला पात्र आपण पाहतोय. यावेळेस मात्र चेंडूने बॅटची कडा घेतलाय महेश घाणेकर. यावेळी कोणतीही चूक करत नाहीये. वारंवार त्याच चेंडूचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील मागितले ते पंच. दोन्ही पंचांनी या ठिकाणी आपण पाहूया. चला सर्वांनी एकत्र जमायचं नाही. फक्त कर्णधार असेल साईन संघ विनंती असेल सर्वांनी एकत्र यायचं नाहीये, कारण षटक अजून समाप्ती झाली नाहीये. वेळ कमी खर्च करायचा. पंचांकडे अपील मागितले जाते. नॉट आउट. 22 लेग बायच्या मात्र रन असतील. संधी असेल पुन्हा एकदा सुधीर याला, कारण 6 हाताला लागून चेंडू नव्हता गेला तर तो चेंडू आदळला होता आपल्या खांद्याला. त्यामुळं स्ट्राईक वरती पोहोचलाय दीपक. धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचले. पहिले षटक प्रगतीपथावरती दीपक. यावेळेस कायसा आगळावेगळा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक वरती मात्र पुन्हा एकदा लेग बायच्या रूपाने धावसंख्या मिळेल दीपक याला. धावसंख्या कमबॅक मात्र केलंय. पाहूया 2 वाईट चेंडू आले होते, त्यानंतर मात्र 2 लेग बायच्या रूपाने धावसंख्या मिळवली. धावसंख्या 8 वरती पोहोचले. बाहेरून मात्र नवी संघाचे प्रेक्षक आपण पाहतोय सुधीर याला आवाज देतात ओरडून. माझा जर्सी नंबर सुद्धा जर्सी नंबरची साईज सुद्धा 38 आहे. तुला ऑलरेडी एक जर्सी भेटली, जर का ही जर्सी सुद्धा मिळाली तर आमच्यापर्यंत पोहोचव. त्या ठिकाणी नरेंद्र मांजरेकर असतील. यावेळेस मात्र खालच्या पट्ट्याचा चेंडू होता. चेंडूला ग्राउंड लेवलला ढकलून दिले. जयेश घाणेकर चेंडू आलाय. फंबल केलाय. त्या फंबल मध्ये मात्र 2 धावा घेणे यश आले. 2 धाव्याने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचले. धावसंख्या झाली 10 या अंकावरती. पहिल्या षटक अजूनही प्रगती पथावरती. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 9 धाव्यांची अजूनही गरज. बघा मित्रांनो 2 षटक आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट पाहतोय. 2 धावा जर का 18 धावांवरती धावल रोखलंय साईनाथ सारख्या बलाढ्य संघाला तर हे जीत हा विजय मात्र आपल्या गोलंदाजाचा म्हणू शकतो जर का नवी संघ जिंकला. परंतु शेखरला कमबॅक करावं लागेल. सुधीरची विकेट घ्यावी लागणार आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू कायसा चांगला पद्धतीने चेंडू आला नव्हता बॅटमध्ये. ऋषिकेश भारी त्या ठिकाणी चेंडू खाली आले. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केले. 11 या अंकावरती धावसंख्या पोहोचले. चला धावसंख्या स्थिरावली 11 वरती. दीपक पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. अजून जिंकण्यासाठी 7 चेंडूने 8 धावांची गरज. जर्सी नंबर 5 शेखर. यावेळेस मात्र सुरेख चेंडू समोरच्या दिशेला टोलला गेला. 1 धाव पूर्ण केले जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सूरज धावबाद होतोय का पाहूया. पंचांकडे अपील मागितले जाते. पंच सावरकर कोणत्या प्रकारची खुणा करतात पाहूया. कोणत्याही प्रकारची हालचाल नाहीये. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 चेंडू आणि 6 धावेची गरज असेल. नवी क्रिकेट संघाला पाहूया पुढील षटक घेऊन कोण येते. रणनीती असेल कर्णधाराची. थोडं स्पीडअप घ्यायचे. कर्णधार अक्षय घाणेकरला विनंती असेल.
थोडं स्पीडअप घ्यायचे पाहूया पोलीस गोलंदाज कोणाला प्राचारण करतायत कुणालकडे जातील गौरव भोसले असतील त्या ठिकाणी सूरज स्वतः असेल पाहूया कोणाकडे धुरा सोपवली जाते तर स्पीडअप घ्यायचे पंच आपण दखल घ्यायचे कारण वेळ कमी खर्च करायचा आहे गौरव भोसलेकडे मात्र धुरा सोपवली जाते लेफ्ट आर्म पेस आपण पाहतोय 6 चेंडू आणि 6 धावेची गरज पाहूया सामना आपण मात्र शेवटपर्यंत सोडायचा नसतो कारण गेल्या रविवारीच आपण एक सामना पाहिला होता फायनलचा सामना पाहिला होता 3 चेंडू आणि 3 धावेची गरज असताना मात्र सामना फलंदाजी करणारा संघ हरला होता पुढील चेंडू पुन्हा एकदा गौरव विरुद्ध सुधीर चेंडूने घेतले बॅटची कडा चेंडू खाली ऋषिकेश बारी येईल त्यात पूर्वी कोणत्याही प्रकारची चूक नाही एका धावेत समाधान मानावं लागेल सुधीरची जर बॅटिंग पाहते तर काहीसा चेंडू बॅटवरती येत नाही वारंवार तिसरा मला वाटतं एज असेल परंतु सेफ झोन मध्ये एज पडते त्यामुळे कोणत्याही प्रकारचा नुकसान सुद्धा नाहीये फायदा होतो एका धावेचा दीपक पुन्हा एकदा आपण स्ट्राईक वरती पाहतोय दीपकला सुद्धा मोठे फटके आले नाहीये सरळ बॅटने फटका खेळला होता त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या होत्या 5 चेंडू आणि 5 धावा पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती गौरव पुढील चेंडू गौरव याचा पाहूया दीपक या चेंडूवरती सामना संपवतोय का की सुधीर आपल्या बॅटने विनिंग शॉट खेळतोय पाहण्यात उत्सुकता फुल टॉस चेंडू पाहतोय आपण पुन्हा एकदा चेंडू नो मॅच मध्ये जातोय चेंडूवरती कुणाल येईल 1 धाव पूर्ण केले 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का आणि या ठिकाणी मात्र 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण 3 धावे मात्र धावसंख्या पुढे सरकले धावसंख्या झाले धावपलक राजेश शिगून आपल्याला सांगतायत 17 धावा जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावेची गरज चला तर दुखापत झाली असेल तर थोडं सांभाळून घ्यायचंय 2 धावेची गरज या ठिकाणी पाहणार आहोत आपण 4 चेंडू असतील गौरव याचा चेंडू फुलटॉस चेंडूचा सामना जातोय सरळ सीमारेषे पार येतो हा गोल्डन षटकार आणि या षटकाराने नवी क्रिकेट संघ आणि पुढील फेरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि या सामन्यातून माघार घ्यावी लागेल साईनाथ क्रिकेट संघाला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे देखील वळणार आहोत आता झालेला सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो वंडर बॉय आहे नयू क्रिकेट संघाचा अंकेश चला आता जास्त वेळ खर्च करता येणार नाहीये मैदानामध्ये दाखल झालाय जय हनुमान क्रिकेट संघ भोपाळ आणि प्रतिस्पर्धी संघ म्हणून असेल JK11 करंजाळी चला चेंडू द्या पंचांना चेंडू द्या
चला मित्रांनो सहकार्य करा आणि पंच म्हणून कामगिरी पाहणार आहेत आपले मुख्य पंच सचिनजी मळेकर आणि त्यांचे सहकारी